नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं वेलकम आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. आणि नेहमीप्रमाणेच क्वेश्चन ॲनालिसिस सिरीजमधला आजचा हा 50वा पार्ट आपण घेत आहोत. आणि यामध्ये आपण भारतातील सर्वात मोठे, सर्वात उंच, सर्वाधिक जे काही असतं तर त्या संदर्भात आपण इथे क्वेश्चन कव्हर केलेले आहेत. आणि तुमचा भरभरून प्रतिसाद पाहूनही मला असं खूप आत्मिक समाधान वाटतं की चला बाबा, आपल्या मेहनतीचा कोणाला तरी फायदा होत आहे. म्हणून रोजची रोज व्हिडिओ बनवण्याची पण एक अंतर्गत प्रेरणा मला मनातूनच भेटते. तर बघा, आता पहिला क्वेश्चन आहे आजचा, भारतातील सर्वात उंच धरण कोणते? तर भारतातील सर्वात उंच धरण आहे टेहरी धरण. म्हणजेच 2 नंबरचा पर्याय आपल्या इथं तिहेरी झाले, तर हे टेहरी धरण आहे. टेहरी, हे लक्षात असू द्या. तर हे 2 नंबरचा पर्याय आपला करेक्ट आहे. तर हे टेहरी धरण कुठे आहे? तर हे धरण आहे उत्तराखंड राज्यात. हे आहे उत्तराखंड राज्यात आणि भगीरथी नदीवर. भगीरथी नदीवर हे लक्षात असू द्या, किंवा तुम्ही तुमच्या नोटबुकवर लिहून घेत चला, भगीरथी नदीवर. तसंच श्रीशैलम हे जे डॅम आहे तर हा कृष्णा नदीवर आहे, आंध्र प्रदेशमध्ये. कृष्णा नदीवर आंध्र प्रदेशमध्ये हा डॅम आहे. तर बघा, तुम्ही म्हणता कृष्णा नदी तर आपल्या महाराष्ट्रात पण आहे, पण ही कृष्णा नदी वाहत जाऊन आंध्र प्रदेशमध्ये जाते. तर अशा प्रकारचं मॅपवर थोडासा स्टडी करायला शिका. तसंच खडकवासला जे डॅम आहे तर खडकवासला ही डॅम मुठा नदीवर आहे. मुठा नदी, आणि मुठा नदी ही पुणे जिल्ह्यात, मुठा नदीवर पुणे जिल्ह्यात आहे. पुणे जिल्ह्यात. तसंच जलपूत, तर हे जलपूत धरण हे मच्छकुंड नदीवर आहे. मच्छकुंड नदीवर आहे. तसंच हे कुठं आहे जलपूत? तर हे आहे ओडिशामध्ये. ओडिशा. तसंच पुढचा क्वेश्चन पाहूया, भारतातील सर्वाधिक उंचीवरील थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणते आहे? तर भारतातलं सर्वाधिक उंच ठिकाणचं थंड हवेचं ठिकाण आहे गुलमर्ग, जे की काश्मीरमध्ये आहे. तसंच माउंट अबू हे राजस्थानमध्ये आहे. उटी हे तमिळनाडूमध्ये आहे आणि माथेरान हे महाराष्ट्रामध्ये आहे. तर हे त्या राज्यातले थंड हवेचे ठिकाण आहे. परंतु आपल्याला प्रश्नामध्ये विचारले की भारतातील सर्वाधिक उंचीवरील, म्हणून आपलं 2 नंबरचा पर्याय करेक्ट आहे. पुढचा क्वेश्चन पाहूया आता, भारतातील सर्वात मोठी सार्वजनिक वायफाय सेवा सुरू करणारे शहर कोणते? तर बघा, भारतातली सर्वात मोठी वायफाय सर्व्हिस जी आहे तर ती सुरू केली मुंबई या शहराने. म्हणजेच पहिलंच ऑप्शन आपलं करेक्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, लोकसंख्येच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठे राज्य कोणते आहे? तर बघा, तर लोकसंख्येच्या दृष्टीने पाहायला गेलं तर उत्तर प्रदेश म्हणजे पहिलं ऑप्शन आपलं करेक्ट आहे. उत्तर प्रदेशमध्ये सर्वाधिक जास्त लोकसंख्या आहे एकंदरीत आपल्या देशाचा विचार केला तर. तसंच त्याचं सिक्वेन्सली जर विचार केला तर उत्तर प्रदेशनंतर महाराष्ट्राचा क्रमांक येतो दुसरा क्रमांक येतो महाराष्ट्राचा, आणि तिसरा क्रमांक येतो बिहारचा. उत्तर प्रदेश 1 नंबर, 2 नंबर महाराष्ट्र आणि 3 नंबर बिहार. अशा प्रकारे ह्या स्टेटमध्ये सर्वाधिक जास्त लोकसंख्या आहे. पुढचा क्वेश्चन आहे आता, क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठं राज्य कोणतं आहे? तर सर्वात मोठं राज्य क्षेत्रफळाच्या दृष्टीने असं विचारलं आहे, तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे राजस्थान. म्हणजेच 4 नंबरचा पर्याय आपला करेक्ट आहे. तर आता राजस्थान 1 नंबरला आहे. कधी कधी 4ही पण विचारले जाऊ शकतात, म्हणून आपल्याला पहिले 4ही तरी ॲटलिस्ट माहिती पाहिजे. म्हणून आपण 1 नंबरचं राजस्थान बघितलं तर 2 नंबरला आहे मध्य प्रदेश. 3 नंबरला आहे महाराष्ट्र आणि 4 नंबरला आहे उत्तर प्रदेश. हे बघा, 1 नंबर राजस्थान, 2 नंबर MP म्हणजे मध्य प्रदेश, 3 नंबर महाराष्ट्र आणि 4 नंबर उत्तर प्रदेश. अशा प्रकारे 4ही राज्ये सिक्वेन्सली आपण इथे घेतलेले आहे क्षेत्रफळाच्या दृष्टीने. पुढचा क्वेश्चन पाहूया, भारतातील सर्वात उंचीवरील रेल्वे स्थानक कोणते आहे? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे पहिलं ऑप्शन धूम. हे रेल्वे स्थानक भारतातील सर्वाधिक उंचीवरील आहे आणि धूम हे कुठे? दार्जिलिंगमध्ये, पश्चिम बंगाल या राज्यात. आता पुढचा क्वेश्चन काय आहे, भारतातील सर्वात उंचीवरील विमानतळ कोणते आहे? तर भारतातलं सर्वाधिक उंचीवरील विमानतळ आहे कुशोक बकुला रिम्पोचे विमानतळ. आता हे कुशोक बकुला रिम्पोचे विमानतळ कोठे आहे? तर हे पण आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. तर कुशोक बकुला रिम्पोचे विमानतळ हे लेह जम्मू काश्मीरमध्ये, जे की आता जम्मू काश्मीरचं विभाजन होऊन एक जम्मू काश्मीर आणि दुसरं लडाख अशा प्रकारे 2 केंद्रशासित प्रदेश तयार झालेले आहेत. तर लेहमध्ये हे विमानतळ आहे. तसंच काकीनाडा विमानतळ कुठे आहे? तर हे आहे आंध्र प्रदेशमध्ये. तसंच बेगमपेट विमानतळ आहे हैदराबाद, तेलंगणामध्ये. जे की तेलंगणा स्टेटमध्ये आहे हैदराबाद. तर तिथे बेगमपेट विमानतळ आहे. तसंच इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ कुठे आहे? तर हे आहे दिल्लीला.
जी की आपली नॅशनल टेरिटरी आहे दिल्ली. आता पुढचा क्वेश्चन पाहूया. भारतातील सर्वाधिक महत्त्वाचे शौर्य पदक कोणते? तर भारतातलं सर्वाधिक महत्त्वाचं शौर्य पदक आहे परमवीर चक्र, म्हणजेच पहिलंच ऑप्शन आपलं करेक्ट आहे. तर बघा, आता परमवीर चक्र जे आहे हे भारताचा सर्वोच्च सैन्य पुरस्कार आहे. म्हणजे सैन्यांसाठी हा पुरस्कार दिला जातो, म्हणून त्याला सर्वोच्च सैन्य पुरस्कार असं म्हणतात. तसंच युद्ध काळात गाजवलेले त्यांनी जी अतुलनीय कामगिरी असते किंवा अत्यंत शौर्य दाखवलेलं असेल तर त्या परिस्थितीमध्ये या कामगिरीसाठी हे पुरस्कार दिला जातो परमवीर चक्र. तसंच भारतरत्न पुरस्कार कोणता आहे? तर भारतरत्न पुरस्कार हा भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे. नागरी पुरस्कार म्हणजे असे एक लाईन देताना आणि मधला हा शब्द स्किप करून असं विचारतात भारतरत्न हा डॅश डॅश पुरस्कार आहे, तर तिथे हा नागरी पुरस्कार आहे. आणि परमवीर चक्र हा पुरस्कार कसा आहे? तर हा सैन्य पुरस्कार आहे, हे पण लक्षात असू द्या. तसंच अशोक चक्र जे आहे हा देखील सैन्य पुरस्कारच आहे. अशोक चक्र हे पुरस्कार जो आहे हा शांततेच्या काळात ज्यांनी अतुलनीय कामगिरी केली असेल अशा सैन्यांना हा पुरस्कार दिला जातो, अशोक चक्र. तसंच महावीर चक्र हा पुरस्कार जो आहे तर हा परमवीर चक्रानंतरचा दुसरा पुरस्कार आहे, 2 नंबरचा. परमवीर चक्र 1 नंबर आणि महावीर चक्र हे 2 नंबर. हा 2 नंबरचा सर्वोच्च पुरस्कार आहे. तसंच प्रत्यक्ष शत्रूंबरोबर जर विशिष्ट अशा शौर्याच्या कृत्यासाठी त्यांनी कामगिरी केली असेल, विशिष्ट असं शौर्य दाखवलं असेल तर त्यासाठी हे परमवीर चक्र दिलं जातं. तसंच आता पुढचा क्वेश्चन काय आहे? भारतात नागरी लोकसंख्येचे सर्वाधिक प्रमाण असलेले राज्य कोणते? तर नागरी लोकसंख्येचे सर्वाधिक प्रमाण तमिळनाडू या राज्यात आहे, जे की साऊथ इंडियामध्ये हे स्टेट आहे. आता नेक्स्ट क्वेश्चन काय? क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात लहान राज्य कोणते? तर क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातलं सर्वात लहान राज्य आहे गोवा. आपण वरच्या क्वेश्चनमध्ये पाहिलेले सर्वात मोठं राज्य कोणतं आहे क्षेत्रफळाच्या दृष्टीने? तर ते आहे राजस्थान. आणि सर्वात लहान राज्य गोवा. नेक्स्ट आहे भारतातील सर्वात उंच दरवाजा कोणता आहे? तर भारतातला सर्वात उंच दरवाजा आहे बुलंद दरवाजा, म्हणजेच 2 नंबरचा पर्याय आपला करेक्ट आहे. तर हा दरवाजा कधी बांधलेला आहे? हा 1575 मध्ये हा दरवाजा बांधलेला आहे. तसंच मुघल सम्राट अकबराने हा गुजरावरील जो विजय मिळवला होता त्याच्या स्मरणार्थ बांधलेला आहे. कोणी? मुघल सम्राट अकबराने काय केलं होतं तर गुजरांसोबत जे त्यांनी युद्ध केलं होतं त्या युद्धामध्ये त्यांना विजय भेटला होता आणि त्याच्या स्मरणार्थ हा बुलंद दरवाजा बांधलेला आहे. तसंच ठिकाण कुठे आहे याच्यावर पण क्वेश्चन आलेला आहे. बुलंद दरवाजा कुठे आहे? तर हा आहे फतेहपूर सिक्री उत्तर प्रदेशमध्ये. फतेहपूर सिक्री उत्तर प्रदेशमध्ये, हे पण लक्षात असू द्या. तसंच तो कधी बांधला हे पण लक्षात असू द्या. तसंच बाकीच्या ऑप्शनबद्दल पण आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. तर बघा, गेट वे ऑफ इंडिया हे कुठे आहे? तर हे आहे मुंबईला, मुंबई. तसंच भडकल गेट हे आहे छत्रपती संभाजीनगर, म्हणजेच औरंगाबाद, छत्रपती संभाजीनगर. आणि इंडिया गेट कुठे आहे? तर हे आहे दिल्लीला, दिल्ली. बघा, आता 12 नंबरचा क्वेश्चन काय आहे? भारतातील सर्वात मोठे वस्तू संग्रहालय कोठे आहे? तर भारतातलं सर्वात मोठे वस्तू संग्रहालय आहे कोलकाता येथे, म्हणजेच पहिलंच ऑप्शन आपलं करेक्ट आहे. आणि हे वस्तू संग्रहालय जे आहे ते कसं राष्ट्रीय वस्तू संग्रहालय आहे. नेक्स्ट आहे भारतातील सर्वात मोठे वाळवंट कोणते आहे? तर भारतातलं सर्वात मोठं वाळवंट आहे थरचे वाळवंट, जे की राजस्थान राज्यामध्ये येतं. तसंच सहारा वाळवंट कुठे आहे मग? तर सहारा वाळवंट आहे आफ्रिकामध्ये, आफ्रिका खंडात. आणि गोबीचे वाळवंट कुठे आहे? तर हे आहे आशिया खंडात. आशिया खंडामध्ये चीन आणि मंगोलिया 2 कंट्रीमध्ये, चीन व मंगोलिया या 2 कंट्रीमध्ये हे गोबीचं वाळवंट येतं. आता पुढचा क्वेश्चन पाहूया. भारतातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा कोणता? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे 4 नंबरचा पर्याय कच्छ, जो की गुजरात राज्यात आहे. हा भारतातील सर्वात मोठा, क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा आहे. तसंच सर्वात छोटा कोणता आहे मग? तर तो आहे माहे, माहे, जो की पॉंडिचेरीमध्ये आहे. आणि याचं क्षेत्रफळ पाहायला गेलं तर ओन्ली 9 किलोमीटर, म्हणजे चौरस किलोमीटर एवढंच क्षेत्रफळ आहे, फक्त 9 चौरस किलोमीटर एवढं. पुढचा क्वेश्चन पाहूया. भारत आणि कोणत्या देशात रेल्वे सेवा सुरू करण्यास विविध सामंजस्य करार करण्यात आलेले आहेत? तर भारतासोबत कोणी अशा प्रकारे सामंजस्य करार केला आहे? तर तो आहे भूतान. भूतान जो देश आहे याने अशा प्रकारे सामंजस्य करार केला आहे, तो देश आहे भूतान.
आता 16 नंबरचा क्वेश्चन पहा. IPL स्पर्धा 2024च्या हंगामासाठी ऋतुराज गायकवाड यांची कोणत्या संघाच्या कर्णधारपदी निवड झाली आहे? तर ऋतुराज गायकवाड यांची चेन्नई सुपर किंग्स या संघाचा कर्णधार म्हणून निवड झालेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा. बिहार राज्यात कोणत्या नदीवर देशातील सर्वात लांब पूल बांधण्यात येत आहे? तर बिहार राज्यात कोसी नदी जी आहे, इथे कोशी झाले तर हे सी आहे. कोसी नदी जी आहे जिलाच बिहारचे दुःखाश्रू पण म्हटलं जातं. दुःख अश्रू पण असं तिला म्हटलं जातं कोसी नदीला, कारण तिथे वारंवार पूर येतात आणि त्यामुळे बिहार राज्याची बऱ्यापैकी नुकसान होत असते. त्यामुळेच तिला बिहारचे दुःखाश्रू असं पण म्हणतात. आणि त्याच नदीवर देशातील सर्वात लांब पूल बांधण्यात येत आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे. हैती या देशात सुरू असलेल्या हिंसाचारातून भारतीयांची सुटका करण्यासाठी भारत सरकारने कोणते ऑपरेशन राबवण्याचा निर्णय घेतलेला आहे? तर हैती या देशात बघा हिंसाचार उभा राहिला होता आणि तिथे आपले भारतीय लोक होते, म्हणजे इंडियन लोक होते आणि त्यांची आपल्याला सुटका करून तो इंडियामध्ये आणायचे होते. तर त्यासाठी इंडियन गव्हर्नमेंटने कोणतं ऑपरेशन राबवलेलं आहे? तर ते आहे ऑपरेशन इंद्रावती. ऑपरेशन इंद्रावती अंतर्गत त्यांना आपल्या कंट्रीमध्ये परत आणलेलं आहे. तसंच ऑपरेशन गंगा, ऑपरेशन विजय हे कशासाठी आहेत ते पण आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. तर बघा आता ऑपरेशन गंगा जे आहे तर हे 2022मध्ये युक्रेन युद्ध झालं होतं. युक्रेन येथे युद्ध झालं होतं आणि त्या युद्धाच्या वेळी आपले भारतीय लोक तिथे होते. तर ते भारतीय लोकांना आपल्या इंडियामध्ये परत आणण्यासाठी हे ऑपरेशन गंगा यूज केलेलं आहे. तसंच ऑपरेशन विजय, तर ऑपरेशन विजय हा भारत आणि पाकिस्तान दरम्यान जे कारगिल युद्ध झालं होतं, कारगिल युद्ध झालं होतं त्या दरम्यान हे ऑपरेशन राबवलेलं आहे. तर आता पुढचा क्वेश्चन पाहूया. 2024 या वर्षीचा पुण्यभूषण पुरस्कार कोणाला जाहीर झालेला आहे? तर 2024चा पुण्यभूषण पुरस्कार हा डॉक्टर विजय भटकर यांना दिलेला आहे. नेक्स्ट आहे. यावर्षी पॅरिसमध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेसाठी कोणता खेळाडू भारताचा ध्वजवाहक असणार आहे? तर बघा आता पॅरिसमध्ये आपले ऑलिम्पिक स्पर्धा होणार आहेत आणि असा पण प्रश्न येऊ शकतो की आताच्या ज्या रिसेंटली ऑलिम्पिक स्पर्धा होणार आहेत ते कोणत्या देशात होणार आहेत? तर ते पण नाव लक्षात असू द्या, पॅरिसमध्ये ह्या होणार आहेत आणि ह्याचं उत्तर आहे आपलं शरद कमल. तसंच पुढचा क्वेश्चन आहे आता. हे बघा मित्रांनो, हे आपल्या चॅनलचं नाव आहे, यूट्यूब चॅनलचं नाव आहे आपला. जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर एक थंब म्हणजे एक लाईक देत चला आणि तसंच तुमच्या फ्रेंडला देखील चॅनलचं नाव शेअर करत चला, जेणेकरून त्यांनाही थोडाफार फायदा होईल आणि तुम्हालाही आत्मिक समाधान वाटेल की बाबा आपल्या फ्रेंडची पण आपण थोडीफार हेल्प करतोय, नाही का. तर बघा आता पुढचा क्वेश्चन आहे. जागतिक जल दिन कधी साजरा करण्यात येतो? तर ह्याचं ॲन्सर मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगणार आहात. नेक्स्ट क्वेश्चन आहे. महाराष्ट्र राज्यात सर्वाधिक मतदारसंख्या कोणत्या जिल्ह्यात आहे? तर महाराष्ट्र राज्यात सर्वाधिक मतदारसंख्या पुणे जिल्ह्यात आहे, म्हणजेच बी ऑप्शन आपलं करेक्ट आहे. तसंच नेक्स्ट आता हे जे क्वेश्चन आहेत ते आपले करंटचे क्वेश्चन आहेत. पुढचा आहे. महाराष्ट्र राज्यात सर्वाधिक कमी मतदारसंख्या कोणत्या जिल्ह्यात आहे? तर सर्वाधिक कमी मतदारसंख्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे आणि सर्वाधिक आहे पुणे जिल्हा, सर्वात कमी आहे सिंधुदुर्ग जिल्हा. बघा आता आपल्या देशामध्ये सध्या लोकसभेचं इलेक्शन चालू आहे, त्याची आचारसंहिता चालू आहे आणि त्यामुळे आपण काय करतोय की अशा प्रकारचे आचारसंहितेवर म्हणा, म्हणजे लोकसभेवर किंवा इलेक्शनशी रिलेटेड जे क्वेश्चन आहेत ते आपण इथे कव्हर करत आहोत, जेणेकरून तुम्हाला इकडे तिकडे भटकण्याची गरज राहणार नाही. तुम्हाला एका प्लॅटफॉर्मवर सगळे क्वेश्चन भेटून जातील. त्यामुळे आपण इथे सिच्युएशननुसार किंवा जसं करंट अफेअर आहे, जसं घडत आहे करंट इश्यू, त्याप्रमाणे आपण इथे क्वेश्चन ॲड करत चाललेलो आहे. तर बघा नेक्स्ट क्वेश्चन आहे. भारताच्या मुख्य माहिती आयुक्तपदी कोणाची निवड झालेली आहे? तर भारताचे मुख्य माहिती आयुक्तपदी हिरालाल सामरिया यांची नियुक्ती झालेली आहे. नेक्स्ट आहे. 2023 या वर्षीचा सत्यजित रे जीवनगौरव पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात येणार आहे? तर अशा प्रकारचा हा जीवनगौरव पुरस्कार आहे तो मायकल डग्लस यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. 2023 आहे आणि सत्यजित रे जीवनगौरव पुरस्कार. अशा प्रकारचे क्वेश्चन हमेशा येतात. पुढचा क्वेश्चन आहे. राष्ट्रीय कॅन्सर जागरूकता दिवस कधी साजरा करण्यात येतो? तर हा दिवस 7 नोव्हेंबरला सेलिब्रेट केला जातो. पुढचा क्वेश्चन पाहूया. प्राचीन कालखंडातील डॅश डॅश या राज्याचा कालखंडात पंचायत राज संस्था सक्षम व स्वयंपूर्ण होत्या. तर बघा प्राचीन कालखंडामध्ये पण ज्या संस्था होत्या, म्हणजे आत्ता जसं जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत ह्या ज्या संस्था आहेत आपल्या ग्रामीण भागातल्या किंवा शहरी भागामध्ये नगरपालिका, महानगरपालिका ह्या ज्या संस्था आहेत, तशाच प्रकारे प्राचीन कालखंडामध्ये पण संस्था असायच्या आणि त्या कशा होत्या? स्वयंपूर्ण पण होत्या आणि सक्षम पण होत्या.
तर त्यावर आपल्याला हा प्रश्न काय विचारला आहे की डॅश डॅश या राज्याच्या कालखंडात पंचायत राज संस्था सक्षम व स्वयंपूर्ण होत्या. तर कुणाच्या कालखंडामध्ये होत्या, तर मौर्य कालखंड जो होता त्या कालखंडामध्ये अशा प्रकारे ज्या संस्था होत्या त्या अगदी सक्षम आणि स्वयंपूर्ण होत्या. आता नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, मॅगेस्थेनिस यांनी आपल्या डॅश डॅश या प्रवास वर्णनामध्ये नगर प्रशासनाचे वर्णन केले होते. तर कोणत्या ह्याच्यामध्ये, तर तो आहे इंडिका या ग्रंथामध्ये मॅगेस्थेनिसने अशा प्रकारे वर्णन केलं होतं नगर प्रशासनाचं. तर बघा मॅगेस्थेनिसबद्दल आणि इंडिका या ग्रंथाबद्दल पण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये माहिती दिलेली आहे. तर तुम्ही पाठीमागचे व्हिडिओ पण पाहत चला, जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा नक्कीच होणार आहे. आणि जे सिरियसली अभ्यास करत आहे, जे रेग्युलर व्हिडिओ पडल्याबरोबर पाहत आहे, त्यांना तर 100% वर्दी भेटल्याशिवाय राहणार नाही, हा माझा शब्द आहे. तर बघा आता पुढचा क्वेश्चन आहे, प्राचीन कालखंडामध्ये पंचायतीच्या प्रमुखास डॅश डॅश या नावाने संबोधले जात असे. तर पंचायतीच्या प्रमुखास काय, मुखिया या नावाने संबोधलं जायचं. म्हणजे जो आता आपण सरपंच जसं म्हणतो की नाही ग्रामपंचायतच्या प्रमुखास, तर तसंच त्या कालखंडामध्ये पंचायतीच्या प्रमुखास मुखिया या नावाने ओळखलं जायचं. तर बघा आता नेक्स्ट क्वेश्चन आहे, डॅश डॅश या विचारवंताने स्थानिक स्वराज्य संस्थांना लोकशाहीचे पाळणाघर असे म्हटलेलं आहे. तर कोणत्या विचारवंताने अशा प्रकारे स्टेटमेंट केलेलं आहे, तर ते आहे डी टॉकविल यांनी अशा प्रकारचं स्टेटमेंट केलं आहे की स्थानिक स्वराज्य संस्थांना लोकशाहीचे पाळणाघर असं त्यांनी म्हटलेलं आहे. तर बघा मित्रांनो, आपण इथे आता 30 क्वेश्चन घेतलेले आहेत. यामध्ये करंट अफेअरचे पण क्वेश्चन कव्हर केलेले आहेत, तसंच प्राचीन हिस्ट्रीचे जे की पोलीस भरतीला 3 ते 4 क्वेश्चन प्राचीन हिस्ट्रीवर येतात, तसंच ते पण आपण इथे कव्हर केलेले आहेत. तसंच जिओग्राफी, हिस्ट्री, पॉलिटी, म्हणजे जेवढे सब्जेक्ट तुम्हाला GS मध्ये आहेत तेवढे सब्जेक्टचे 2-2, 3-3 क्वेश्चन आपण इथे घेत आहोत. आणि त्या सर्वांचा मिळून एक 30 क्वेश्चनचा संच इथे आपण तुम्हाला देत आहोत यूट्यूबवर, जे की त्याचं डिटेलमध्ये अनालिसिस पण देत आहोत. तर अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला शेअर करत चला आणि एक लाईक देत चला,